तर प्रमुख उपस्थित मान्यवर विवेकी पाटवर साहेब आज आमच्या प्रमुख व्यासपीठावरती उपस्थित आहे. त्याच्या सर्वांना आमच्या प्रमुख व्यासपीठावरती नितीन साळुंके यांच्या शुभ हस्ते करण्यात येईल. तोच पहिल्या क्रमांकाचा चेंडू लक्षम सोडून जाणारा व्हाईट बॉल अतिरिक्त धावेचा समावेश धावसंख्येमध्ये बदल तसेच विजयजी साळुंके आणि अजयजी साळुंके या दोन मान्यवरांचा सन्मान आमच्या प्रमुख व्यासपीठावरती करताना पाहायला मिळतील. नक्की त्याचा विनंती असेल त्यांचा सन्मान करायचा आहे. व्हाईट बॉल पुन्हा एकदा येताना पाहायला मिळते. सुरुवात व्हाईटने नक्कीच होताना पाहायला मिळते. धावसंख्येमध्ये बदल बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाजी करत असताना आपल्याला पाहायला मिळते गोलंदाज प्रसाद गणेश पाहायला गेलं तर गोलंदाजाला काय कानमंत्र देईल या मॅच मध्ये. आपल्याला फटका खेळण्याचा प्रयत्न होतो. एक सिंगल येथे हीच गोलंदाजी हवे अशा पद्धतीने जर गोलंदाजी केली तर या मॅच मध्ये समीकरण बदल व्हाईट बॉल उत्ताना पाहायला मिळते. अतिरिक्त धावेचा समावेश धावसंख्येमध्ये जेवढ्या धावा आतापर्यंत 5 येताना पाहायला मिळाले त्यातील 4 धावा व्हाईटच्या स्वरूपात येताना पाहायला मिळाले. गोलंदाजाला समजावणं महत्वाचं आहे. लाईन अँड लेंथ खूप महत्वाचे आहे. कंट्रोल नियंत्रण स्वतःवरती खूप महत्वाचं आहे. यावेळेस देखील पाहिलं गेलं तर डॉट बॉल आहे. निर्धाव चेंडू पाहायला मिळतो. फलंदाजाने कोणती ऍक्शन केली नाही. बेटर स्टेप दॅन सॉरी पाहायला गेलं तर कोणती चुकी उचलली जात नाही. गतीमध्ये बरं त्यांच्या तपास पुन्हा एकदा पाहायला गेलं तर शरीराला स्पर्श करणारा चेंडू यावेळेस पहा चौथा आणि त्याला पाहायला मिळतो. चांगली बॅटिंग आपल्याला पाहायला मिळते यावेळेस. यावेळेस पाहायला गेलं तर गोलंदाजाने चुका केल्या. 4 अतिरिक्त व्हाईट बॉल्स धावा येताना पाहायला मिळाल्या आणि त्यानंतर मात्र सुरुवात चांगली झाली होती. समजा बाहेर व्हाईट बॉल होतो. अशा पद्धतीने जर गोलंदाजी झाली तर गणेश षटक कधी संपेल. पाहायला गेलं तर व्हाईट बॉलने सुरुवात करताना पाहायला मिळाला आणि त्यानंतर मात्र 4 अतिरिक्त व्हाईट बॉल त्यानंतर पुन्हा एकदा 5व्या क्रमांकाचा व्हाईट बॉल अजून एक जर चेंडू हाताळतोय तर येणाऱ्या काळामध्ये पाहायला गेलं तर पूर्णपणे 12 चेंडू हाताळताना पाहायला मिळेल. एक सिंगल येताना पाहायला मिळते. एका सिंगलने स्कोर बोर्ड पुढे सरकताना पाहायला मिळेल.
ट्रॅकिंग एंड आपलं पाहायला मिळेल. महत्वाचा खेळाडू यावेळेस चांगला खेळ खेळ करणं महत्वाचं आहे. दिशेने फटका चेंडू खाली क्षेत्ररक्षक आहे. फेकी करेल वेगवान गतीने तोपर्यंत एक सिंगल येईल. बॅकअप साठी क्षेत्ररक्षक होता, नाही तर अतिरिक्त अजून एक धाव गेली असती. म्हणजे धावसंख्या एकीने पुढे सरकते. स्कोरबोर्ड पाहता धावफलकावरती धावा लागलेत 13च्या घरामध्ये. 5 अतिरिक्त धावा आणि एक चौकाराच्या मदतीने धावसंख्या 13च्या घरामध्ये आपलं पाहिलं मिळते. नवीन गोलंदाज पाहायला मिळतो. समीकरण बदलताना पाहायला मिळते. यावेळेस मॅच दरम्यान पहा दुसऱ्या क्रमांकाचं षटक हाताळताना पाहायला मिळते. यंग टीम आपल्याला पाहायला मिळते कामिन्या संघाकडून. मिस्टान झाला चेंडूचा खाली गणेश येतो. नो मॅच लँड म्हणजे चेंडू चावळ येतो. फेकी केली जाते. फेकी होईल तोपर्यंत 2 धावा कंप्लीट केल्या जातात. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. धावसंख्या 15च्या घरामध्ये. सुरुवात बॅटिंग करणाऱ्या संघासाठी चांगली झाली. 2 धावा आले पहिल्या बॉल वरती. आता मात्र पाहायला गेलं तर वरून जाणारा चेंडू पाहायला मिळतोय. पाहायला गेलं तर निर्धाव पद्धतीचा चेंडू आणि अशा पद्धतीने जर गोलंदाजी होते तर नक्कीच धावा पाहायला मिळू शकतो हा गोलंदाज. ज्या पद्धतीने पॉवर प्ले मध्ये 13 धावा आल्या, 5 अतिरिक्त धावांनी धावसंख्येमध्ये बदल घडवून आणला. दुसऱ्या षटकामध्ये मात्र पाहायला गेलं तर पहिला मोठा स्ट्रोक येतो. षटकार या स्पर्धेतील पाहायला गेलं तर या मॅच मधील एक महत्वपूर्ण फटका येतो. षटकाराने धावसंख्येमध्ये बदल होतो. हा येतोय दणदणीत फटका षटकार. यावेळेस पहा चांगल्या टप्प्यावरती चेंडू पडला जातो. निर्धाव चेंडू हे नक्कीच महत्वाचं आहे धावसंख्येचं समीकरण. प्रॉपर चेंडू प्रॉपर बॅट स्विंग देखील झाले. प्लॅनिंग नुसार षटकार टोकलाय. हा कोण रिझन मध्ये येतोय. क्लासिकल ड्राईव्ह षटकार. देखील चुकी झाले आणि त्यानंतर पाहायला गेलं तर हा येतोय चौकार. 4 धावांनी समीकरणात होतोय बदल, खूप मोठा बदल आणि त्यानंतर धावसंख्या राहून पोहोचते 31 या आकड्यावरती. प्रतिबन 31 धावा. चांगली बॅटिंग होताना पाहायला मिळते. पहिल्या षटकामध्ये 13 धावा, दुसऱ्या षटकामध्ये 18 धावा, दोन्ही मिळून धावसंख्या होताना पाहायला मिळते 31 या आकड्यावरती. शेवटचं पाहायला गेलं तर महत्वपूर्ण 2 षटके राहिलेत आणि त्या 2 षटकांमध्ये किती धावा बनवल्या जातील. 4 षटकांची मॅच आणि संपूर्णपणे ही मॅच
कशा पद्धतीने थांबवली जाईल. तिसऱ्या क्रमांकाचा महत्वाचा गोलंदाज क्रमांक 3 आणि तिसऱ्या क्रमांकाचा गोलंदाज आलाय कुणाल. एक कमी वयाचा गोलंदाज ओव्हर द विकेटने गोलंदाजीची सुरुवात करताना पाहिलं मिळेल आणि आतापर्यंत 31 धावा धावफलकावरती 15.50च्या सरासरीने होताना पाहायला मिळालं. पहिला बॉल बॅटने ऑन साइडला डीप स्क्वेअर लेग रिजनच्या वरून चेंडूला पाठवलाय हवाई सफरीसाठी. हा येतोय षटकार, हवाई हल्ला, षटकार. पुन्हा एकदा चेंडूच्या खाली कॅच पकडली जाते. चुकी झाली यावेळेस आणि त्यानंतर मात्र विकेट मिळवले. एक षटकार एक चौकार विजयच्या बॅट मधून येताना पाहायला मिळाला आणि त्या खेळाडूला बाद देखील केलंय. आणि त्यानंतर आता मात्र पाहायला गेलं तर नवीन खेळाडू जन्नत नवीन खेळाडू येताना पाहायला मिळतो. बस गतोबावन आंबेकरवाडी तुम्हाला देखील या स्पर्धेची आठवण भेट म्हणून सन्मान चिन्ह देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. तर तुमचा एक खेळाडू आमच्या प्रमुख व्यासपीठावरती पाठवायची विनंती असेल. आघात पडण्याचा प्रयत्न होता परंतु व्हाईट बॉल +1 या 2 धावा. यावेळेस पाहायला गेलं तर चुका होताना पाहायला मिळतात. तोपर्यंत धावसंख्या 2 ने पुढे जाताना पाहायला मिळते. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. त्याचबरोबर आमचे नवी मुंबईमधील एक सुप्रसिद्ध समालोचक गुरुनाथ पाटील सर यांच्याकडून आमचे प्रमुख पंच महेशजी मिसाळे सर ज्यांनी गेले 3 वर्ष वाल्मिकी पठार क्रिकेट असोसिएशन मधल्या खेळाडूंना सवय लावण्याचं काम केलं, ज्यांना शिस्त शिकवली. आज त्यांचा वाढदिवस आहे. त्यांना वाढदिवसाच्या भरपूर साऱ्या शुभेच्छा संपूर्ण वाल्मिकी पठार क्रिकेट असोसिएशन आणि गुरुनाथ पाटील सर यांच्याकडून तुम्हाला वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. आहे तुळजाभवानी तुम्हाला उदंड आणि निरोगी आयुष्य देवो हीच तुझ्या चरणी प्रार्थना. माननीय सन्माननीय संतोषजी जाधव साहेब देखील प्रमुख उपस्थित मान्यवर या जैन मंच 2026 निमित्त उपस्थित आहेत. आपलं देखील मनापासून आभार व्यक्त करतो. आपलं हार्दिक स्वागत आहे. उपस्थित राहिल्याबद्दल. आणि त्यानंतर जाऊयात मॅचच्या दिशेने. लक्ष्यांच्या बाहेरचा चेंडू व्हाईट बॉल येतो. अतिरिक्त धावांनी धावसंख्येमध्ये बदल केलाय आणि त्यानंतर धावसंख्येचं समीकरण पुढे सरकताना पाहायला मिळतं. व्हाईट बॉलने धावसंख्या पुढे जाते 48-48. तसेच ऑन साइडला फटका खेळण्यात येताना पाहायला मिळते. धावसंख्या 4 ने पुढे सरकते. हिरीनेच केले चुकी. यावेळेस एका धावेचं रूपांतर 4 धावांमध्ये ही चुकी नाही. यावेळी चौकार येताना पाहायला मिळतो. धावसंख्या 4 ने पुढे 52. 52 धावा. 50 पेक्षा जास्त धावा होताना पाहायला मिळत आहेत पुन्हा एकदा. तसेच रोशनजी साळुंके यांचा देखील सन्मान, रोशन कोळेकर यांचा सन्मान आमच्या प्रमुख व्यासपीठावरती करण्यात येईल. तर आपलं देखील हार्दिक स्वागत आहे. आपण उपस्थित राहिल्याबद्दल. वेगवान गतीचा चेंडू व्हाईट बॉल आपल्याला पाहायला मिळतो.
समीकरणात बदल झालाय. षटकार शेवटच्या बॉल वरती आलाय आणि व्हाईट बॉल का आला होता षटकार येण्यासाठीच आणि त्यानंतर मात्र धावसंख्येचं समीकरण बदलताना पाहायला मिळतंय. या 6 धावांनी 59 अजून 6 बॉल बाकी आहे. 75 पर्यंत पोहोचू शकेल का? 59 धावा आतापर्यंत झालेत. नवीन गोलंदाज दीपक साळुंके. पहिला चेंडू डॉट बॉल आला. या गोलंदाजाला पाहिलं गेलं तर सुरुवातीला जर हाताळण्यात आला असता गोलंदाज तर कुठेतरी विकेट प्राप्त करून धावसंख्या थांबवणं खूप महत्वपूर्ण होतं. हा गोलंदाजाने कुठेतरी चुकी केली शेवटचं षटक घेऊन. जर एक पहिल्या किंवा दुसऱ्या ओव्हर मध्ये आला असतं तर संघाला चांगली स्टेबिलिटी मिळाली असती. यावेळेस ऑन साईडला पुन्हा एकदा फटका घ्या. चेंडू खाली क्षेत्ररक्षक आहे. एक धाव कंप्लीट होते. थांबवलं गेलं. 2 चेंडूवरती एक सिंगल येते. जिथे मात्र धावसंख्या 60 च्या घरामध्ये जाताना पाहायला मिळेल. वन स्टेप अप. पुन्हा एकदा एक पाऊल पुढे. परंतु एकच धाव असेल. अनुभवी गोलंदाजाचं हेच महत्व आहे आणि शेवटच्या षटकामध्ये येऊन आपल्या संघासाठी धावा रोखण्याचं काम मात्र खूप महत्वपूर्ण करताना पाहायला मिळते. यावेळेस पहा धावसंख्या पुन्हा एकदा 6 ने पुढे सरकते. वेळेस, या 6 ने धावसंख्येमध्ये बदल होताना पाहायला मिळेल. बॅक टू बॅक 2 सुरुवातीच्या 3 चेंडूवरती 2 धावा आल्या होत्या. परंतु त्यानंतर मात्र पाहायला गेलं तर घातक विस्फोटक खेळी करताना पाहायला मिळतो फलंदाज आणि त्यानंतर धावसंख्या जाऊन पोहोचते 73 या आकड्यावरती. 73 73 धावा. शेवटचा बॉल. नुकसान झालाय. चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक येते. एक धाव कंप्लीट होते. दुसरीचा प्रयत्न झालाय. बघता बघता 2 धावा कंप्लीट. तिसरीचा देखील प्रयत्न होईल का? 2 धावा नक्कीच कंप्लीट झालाय. बॅकअप आहे तोपर्यंत 3 धावा देखील कंप्लीट झालेत. चौथीचा प्रयत्न होणार नाही. धावसंख्या 76 या आकड्यावरती पोहोचले. 77 धावांचं लक्ष आजच्या दिवसातील सर्वात मोठा टोटल या खेळपट्टीवरती आपल्याला पाहायला मिळतं. तसेच प्रमुख उपस्थित मान्यवर आजच्या या व्यासपीठावरती आपल्याला पाहायला मिळतील. या स्पर्धेदरम्यान उपस्थित आहे जय हनुमान 11 पाचवीवाडी आयोजित जय हनुमान चषक 2026च्या स्पर्धेदरम्यान माननीय सन्मान्य श्री करणजीत देसाई दादा, बोरिडे दादा, सौरभजी शिंदे आणि स्वप्नीलजी हेक्टेकर हे सर्व मान्यवर आज उपस्थित राहिले त्या स्पर्धेदरम्यान. तर विनंती असेल आपण व्यासपीठावरती यायचं. आपल्या देखील हार्दिक स्वागत आहे. जय हनुमान चषक 2026 पर्व क्रमांक 1 दिवस क्रमांक 2. 76 धावा झाले. त्या 77 धावांचं लक्ष ठेवण्यात आलं आणि 24 चेंडू आणि 77 धावांची खेळी आता करावी लागेल साई 11 तामिनी या संघाला. वक्रतुंड क्रिकेट क्लब बेळगावची वाडी आणि मानाई
देवेश वडील आटोली दोन्ही कर्णधार टॉस साठी मानादेवी आटोली आणि वक्रतुंड क्रिकेट क्लब नवबाची वाडी. या स्पर्धेतील सर्वात मोठा हाय स्कोर आपल्याला पाहायला मिळतो. पहिल्या इनिंग मधील सर्वात मोठी धावसंख्या कालच्या दिवसामध्ये 73 पाहायला मिळाली होती आणि आजच्या दिवसामध्ये 76 76 77 धावांचं लक्ष्य 24 बॉल मध्ये 77 धावा म्हणजेच प्रत्येक षटकामध्ये पाहायला गेलं तर चला वैभवाची वाडी संघाचा कर्णधार आणि मानाई देवी आटोली. तसेच तसेच पाटीलवाडी गावचे सुपूत वैभवजी साळुंके देखील उपस्थित मान्यवर आहेत. आपल्या देखील मनापासून आभार व्यक्त करतो. आपण स्पर्धे दरम्यान वेळात वेळ काढून उपस्थित राहिल्याबद्दल आपल्या देखील अधिक स्वागत आहे. बॉलचा संपर्क यावेळेस होताना पाहायला मिळत नाही. चांगल्या टप्प्यावरती चेंडू पडला जातोय आणि अचूक टप्प्यावरती पाहायला मिळाला. चेंडू गोलंदाजाच्या कंट्रोल मध्ये पाहायला मिळाला. प्लॅनिंग नुसार सुरुवात मात्र होताना पाहायला मिळते. निर्धाव चेंडू यावेळेस येताना पाहायला मिळते. पहिला चेंडू डॉट बॉल येताना पाहायला मिळते. यावेळेस देखील एक सिंगल होताना पाहायला मिळते. एका सिंगलने स्कोर बोर्ड पुढे सरकताना पाहायला मिळेल. धावसंख्येचं समीकरण 1 ने पुढे सरकताना नवीन चेंडूची पूर्तता करायचं. करंजी देसाई दादा तसेच आकाशजी बोरुटे सौरभ शिंदे आणि स्वप्नेजी उत्तरकर या सर्व मान्यवरांचा सन्मान आमच्या प्रमुख व्यासपीठावरती आयोजकांच्या माध्यमातून केला जाईल. गतीमध्ये परिवर्तन चेंज ऑफ द पेस चेंडू खाली क्षेत्ररक्षक आलाय.
बॉल पकडण्यासाठी थोडासा काहीतरी फंबल होताना पाहायला मिळतो तोपर्यंत 2 धावा कंप्लीट केल्या जातात. चांगली रनिंग बिटवीन द विकेट देखील पाहायला मिळते. सुरुवात होताना पाहायला मिळेल धावसंख्येची जिथे मात्र पहिल्या 3 चेंडूवरती प्रत्येक गोष्ट पाहायला मिळाले. डॉट बॉल, एक सिंगल, एक डबल, 3 धावा 3 चेंडूनंतर. गॅप शोधण्याचा प्रयत्न झाला यावेळी चांगलं क्षेत्ररक्षण कुठेतरी आपल्या संघासाठी 3 धावा रोखलेत. जोरदार धावा झाल्या पाहिजे क्षेत्ररक्षकासाठी. चांगला खेळ केला आपल्या संघासाठी 3 धावा कुठेतरी रोखलेत आणि एका धावेने धावसंख्या 4च्या घरामध्ये जाऊन पोहोचेल. 4 धावा. पहिला चेंडू आता मात्र फेस करताना पाहायला मिळेल गणेश. चांगल्या टप्प्यावरती चेंडू पडताना पाहायला मिळाला. यष्टीरक्षकाचा हात पाहिलं गेलं तर झटकतो परंतु एक धाव रोखू शकणार नाही. एका धावेने धावसंख्येमध्ये बदल होताना पाहायला मिळतो. स्कोर बोर्ड पुढे सरकतो. 5 धावा, 5 सिंगल्स, 77 धावांचं लक्ष येतं तर 25 धावा पॉवर प्लेच्या षटकामध्ये येणं महत्वाच्या होत्या. परंतु कुठेतरी आतापर्यंत 5 धावा आलीत. स्ट्रेट फॉरवर्ड करण्याचा प्रयत्न चेंडूला क्षेत्ररक्षक डायरेक्ट हिट. यावेळेस मात्र पहा गणेशला परतीचा प्रवास करावा लागेल. कुठेतरी पाहायला गेलं तर रिस्की कॉल होता आणि रिस्क आता मात्र पाहायला मिळते. गोलंदाजाने यावेळेस पाहायला गेलं तर काय गोलंदाजी केली. 5 धावा फक्त खर्च करताना पाहायला मिळाला आणि त्यानंतर समीकरण बदललं. 5 धावा धावफलकावरती नवीन फलंदाज अशोक आणि आता मात्र येणाऱ्या काळामध्ये धावा बनवायच्या. 18 चेंडू 72 धावा म्हणजे 24च्या सरासरीने धावसंख्या 72 म्हणजे प्रत्येक षटकामध्ये 6 चौकार, 4 षटकार, 4 षटकार, 6 चौकार. प्रत्येक चेंडूवरती पाहायला गेलं तर धावा बनवणं खूप महत्वपूर्ण असेल. एवढ्या धावा बनवण्यासाठी प्रत्येक गोलंदाजावरती काउंटर अटॅक करणं महत्वाचं आहे. असं त्याला स्पीड अप करायचं विनंती असेल. येणाऱ्या काळामध्ये अजून अजून खूप सामने खेळवायचे आहेत. चांगला टप्पा सोडलाय. चांगली दिशा पकडले. कंट्रोल पाहायला मिळतंय. आकर्षित करणारे, अचंबित करणारे गोलंदाजी या चेंडूवरती. बॉल बॅक स्विंग झाले परंतु बॅक कट लागले. इथपर्यंत आवाज पोहोचला परंतु एका धावेने जास्त काही धावफलकावरती फरक पडणार नाही. दुसरं षटक देखील शांततेमध्ये पुढे सरकताना पाहायला मिळते. अशा पद्धतीने जर बॅटिंग राहिली तर धावसंख्या 30 पर्यंत देखील पोहोचणार नाही 24 चेंडू मध्ये. आणि आरामामध्ये पाहायला गेलं तर गोकुळ हा संघ विजयाच्या दिशेने वाटचाल करून तात्काळ पॉईंटच्या रिझर्व मध्ये फटका खेळाय. कॅच ड्रॉप झालं. चेहऱ्याला थोडासा पाहायला गेलं तर चेंडू स्पर्श करताना पाहायला मिळतो. पूर्णपणे पहा काळजी घ्यायची. कॅच ड्रॉप मध्ये इथे होताना पाहायला मिळते.
एक सिंगल येताना पाहायला मिळते. धावसंख्येमध्ये बदल एका सिंगलच्या स्कोरबोर्ड वरती इम्पॅक्ट पडताना पाहायला मिळेल. धावसंख्या जाऊन पोहोचते 8च्या घरामध्ये. 8 धावा. 8 धावांचं समीकरण या खेळपट्टीवरती पाहायला मिळते. जय हनुमान चषक 2026 हे पर्व महत्वपूर्ण सामना जो सामना संघ जिंकेल तो मात्र दुसऱ्या फेरीमध्ये दाखल होताना पाहायला मिळेल. पूर्णपणे मॅच घेऊन गेलाय गोकुळ संघ. कारण की सुरुवातीच्या 2 षटकामध्ये धावा येणं गरजेचं होतं. तिथे मात्र धावा आलेल्या नाहीत आणि त्या धावा खूप मोठा इम्पॅक्ट पडू शकतो आणि महत्वाचा खेळाडू या खेळपट्टीच्या बाहेर जाताना पाहायला मिळतो. सूरज हा खेळाडू डाव येताना पाहायला मिळतो. नवीन खेळाडू आकाश येताना पाहायला मिळतो. आकाश चेंडूला आकाश दाखवेल का की गोलंदाज आकाशला परतीचा प्रवास दाखवेल हे महत्वाचं आहे. चेंडूवरती काय घडेल काय बिघडेल कारण की गोलंदाजाने आतापर्यंत गोलंदाजी केली 4 महत्वपूर्ण पाहायला गेलं तर चेंडू हाताळले होते तिथे मात्र 3 धावा खर्च केला. 5व्या क्रमांकाचा चेंडू हाताळला तिथे मात्र विकेट मिळवली आणि त्यानंतर शेवटचा 1 to go एक चेंडू बाकी असताना काय घडेल काय बिघडेल हे समीकरण आपल्याला पाहायला मिळेल. पहिला चेंडू फेस करेल आकाश या मॅच मध्ये दुसऱ्या षटकातील. रॉबर्ट्स 5 चेंडू खाली क्षेत्ररक्षक अक्षय आहे. स्वतःवरती विश्वास ठेवला झेलसाठी गेला आणि कॅच पकडले. कोणतीही चुकी होणार नाही. विकेट मिळवले आकाश. जसा आला तसा मात्र परतीचा प्रवास करताना पाहायला मिळतो. इनिंगचा पहिला चेंडू आकाश या खेळाडूचा इनिंगचा शेवटचा चेंडू पाहायला मिळतो. इनिंगचा पहिला चेंडू खेळाडूच्या पर्वाचा शेवटचा चेंडू आपल्याला पाहायला मिळतो. नवीन बॅटर साहिल या खेळपट्टीवरती पाहायला गेलं तर गोलंदाजीसाठी निपुण कॅप्टन कूल म्हणून ज्याला ओळखलं जातं संघाचा कर्णधार या खेळपट्टीवरती वैयक्तिक पहिला आणि संघासाठी 3रं षटक घेऊन येताना पाहायला मिळतो. नितीन स्टॅनिंग झाला. पहिल्याच चेंडूवरती कॅच पकडली जाते. कॅप्टन लोडिंग फ्रॉम द फ्रंट पहिल्याच बॉलवरती महत्वाची विकेट मात्र प्राप्त केले आणि पहिल्या चेंडूवरती परतीचा प्रवास जो खेळाडू खूप वेळ खेळपट्टीवरती होता परंतु त्याच्या देखील बॅटमधून धावा आल्या नाही. तो खेळाडू देखील अशोक परतीचा प्रवास करताना पाहायला मिळतो. निराश होऊन येस नवीन बॅटर शत्रुघ्न जेवढं मोठं नाव आहे तेवढे मात्र मोठी मात्र कामगिरी करणं महत्वाचं आहे या मॅच मध्ये. कारण की या खेळपट्टीवरती धावा आतापर्यंतचा प्रवास धावांचा थांबलाय आणि त्यानंतर येणारे 11 चेंडू आणि 11 चेंडू मध्ये जर 11 षटकार येत आहेत तर धावसंख्या बघताना पाहायला मिळेल 66. परंतु 66 धावा बनवताना इथे मॅच मध्ये सध्याच्या घडीला धावा झालेत या खेळपट्टीवरती 8. नक्कीच 69 धावा म्हणजेच कुठेतरी 11 षटकार ठोकले तरी 2 धावांनी पराभव होताना पाहायला मिळेल. मिस्टर झाला हॅट्रिकची संधी निर्माण होईल या कॅच नंतर. कॅच पकडले आणि गोलंदाज देखील बाद होता पाहायला मिळतो. पहिल्याच बॉलवरती काउंटर अटॅक करण्याचा प्रयत्न. नवीन बॅटर कुणाल आज मात्र तामिने संघाला तामिने संघाच्या खेळाडूंना प्रत्येकाला चान्स प्रत्येकाला संधी निर्माण झाले. कारण की आता मात्र पाहायला गेलं तर कुणाल आलाय नवीन खेळाडू. कुणालला मात्र खेळ चांगला करावा लागेल. असं 5 महत्वाच्या विकेट्स खेळपट्टीवरती पडलेत. अर्थ तामिन संघ परतीचा प्रवास करताना पाहायला मिळतो. पूर्णपणे छत्रछायेखाली सुबह बॉल मोठा फटका खेळा. अभिनय कुठेतरी चुकी केली की काय पाहायला गेलं तर चांगलं क्षेत्ररक्षण झालं. यावेळेस 2 धावा कंप्लीट होतात. चांगली रनिंग पर्यंत विकेट हॅट्रिकची संधी यावेळेस कुठेतरी थांबले गेले. 2 धावा आले त्या धावफलकावरती. आरंभामध्ये पाहायला गेलं तर 2 धावा रोखलेत आपल्या संघासाठी अनिकेत या खेळाडूने. नक्कीच रोस्टार म्हणून पाटण तालुक्यामध्ये फेमस असणारे अनिकेत
यावेळेस पहा अर्ध्या पाचने खेळा चांगला स्ट्रोक चेंडू खाली क्षेत्ररक्षक आहे वन बाउंड चेंडूची वाट पाहिली जाते एक सिंगल येते दुसरीचा प्रयत्न म्हणजे डायरेक्ट हिट यावेळेस पाहायला गेलं तर एक सिंगल वरती थांबावं लागेल दोन महत्वपूर्ण चेंडूवरती येताना पाहायला मिळालं 3 धावा आणि 3 धावांनी धावसंख्या 11च्या घरामध्ये जाऊन पोहोचले आता मात्र 66 धावांची आवश्यकता आहे येणाऱ्या काळामध्ये परंतु फक्त औपचारिकता राहिली या मॅच मध्ये केव्हा शेवटचा चेंडू फेडेल आणि केव्हा गोकुळ संघ विजय होईल हेच पाहणं फक्त बाकी आहे यावेळेस मिष्टान झाला की काय चेंडू खाली अनिकेत आहे कॅच ड्रॉप झाले आज मात्र विरील त्यांचा गावातील खेळाडू टाकेल कॅच ड्रॉप झाल्यानंतर पाहायला गेलं तर कॅच ड्रॉप झालं सिंगल आल्यानंतर पाहायला गेलं तर धावसंख्येमध्ये बदल होते 12च्या घरामध्ये धावसंख्या कमी होताना पाहायला मिळाले 3 षटके आतापर्यंत पाहायला गेलं तर पाहतो तिसऱ्या षटकातील शेवटचा बॉल आणि त्यानंतर मात्र यावेळेस डॉट बॉल होतो निर्धाव चेंडू होतो डॉट बॉल नंतर धावसंख्या थांबली जाते 3 षटकांचा शेवट होतो आणि शेवटचं षटक आता मात्र कोणता गोलंदाज हाताळेल 65 धावा ची आवश्यकता असताना 6 चेंडू हाताळताना कोणता गोलंदाज पाहायला मिळेल यावेळेस पहिला बॉल होतो एक सिंगल येताना पाहायला मिळेल 5 64 समीकरण पाहायला मिळतंय